नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. नमस्कार. आपण सगळेच नशिबाच्या, सौभाग्याच्या मागे धावत असतो, नाही का? पण हे खरं सौभाग्य, हे खरं नशीब म्हणजे नेमकं काय? आणि ते मिळतं कुठे? कधीकधी वाटतं की आपण चुकीच्याच ठिकाणी तर शोधत नाही ना? चला, आज आपण 17व्या शतकातले आपले संत कवी तुकाराम महाराज यांच्या नजरेतून सौभाग्याचा एक अगदी वेगळा, एक खोल अर्थ समजून घेऊया. खरंच भाग्यवान असणं म्हणजे नक्की काय? भरपूर पैसा, मोठं घर, यश की अजून काही? हा प्रश्न आहे ना, आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. आपण आयुष्यभर ज्याच्यासाठी धडपडतो ते खरं सौभाग्य आहे तरी काय? चला तर मग तुकारामांच्या शब्दांतूनच या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. तर मग सुरुवात करूया सौभाग्याच्या एका अगदी वेगळ्या व्याख्येपासून. संत तुकाराम आपल्याला सौभाग्याबद्दल असं काहीतरी सांगतात जे कदाचित आपल्या आजवरच्या सगळ्या कल्पनांनाच धक्का देईल. बघा, तुकाराम महाराज अभंगाची सुरुवातच किती जबरदस्त करतात. ते काय म्हणतात? योगाचे ते भाग्य क्षमा आणि दमा इंद्रिये. म्हणजे खरं भाग्य कशात आहे? तर क्षमा करण्यात आणि इंद्रियांवर दम म्हणजे संयम ठेवण्यात. याचा अर्थ सरळ आहे, भाग्य ही बाहेरून विकत घ्यायची किंवा कुठून तरी मिळवायची गोष्ट नाहीये. ते आतून कमवावं लागतं. ते एक आंतरिक यश आहे. म्हणजेच काय? तर खरं सौभाग्य हे आपल्या बँक बॅलन्सवर किंवा आपल्याकडे असलेल्या वस्तूंवर अवलंबून नाहीये. ते यावर अवलंबून आहे की आपण आतून माणूस म्हणून कसे घडतो. तुकारामांच्या मते खरी श्रीमंती, खरं भाग्य तेव्हाच मिळतं जेव्हा देव आपला सोयरा म्हणजे आपला मित्र, आपला सखा बनतो. आता सांगा, यापेक्षा मोठं भाग्य, यापेक्षा मोठी श्रीमंती दुसरी कुठली असू शकते? तर मग ह्या आंतरिक सौभाग्याचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत, क्षमा आणि दम. चला, त्यातल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया, क्षमा. क्षमेमध्ये नक्की एवढी शक्ती का आहे? ती या सगळ्याचा पाया का आहे ते समजून घेऊया. बघा, क्षमा म्हणजे फक्त तोंडाने जाऊ दे माफ केलं असं म्हणणं नाही. नाही, अजिबात नाही. ही एक खूप खोल गोष्ट आहे. मनात साठलेला तो राग, तो द्वेष, ती बदला घेण्याची इच्छा, या सगळ्या कचऱ्याला मनातून पूर्णपणे काढून टाकणं म्हणजे क्षमा. ही एक प्रकारे आपल्या मनाची साफसफाई आहे, जी मनाला एकदम हलकं आणि मोकळं करते. याला अजून सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा आपलं मन एक शेत आहे. आता या शेतात जर राग, द्वेष, मत्सर असे दगड आणि तण भरलेले असेल तर तिथे काही चांगलं उगवेल का? नाही ना? क्षमा करणं म्हणजे नेमकं हेच. हे सगळे दगड आणि तण उपटून फेकून देणं, जेणेकरून मनाची जमीन एकदम स्वच्छ, सुपीक होईल आणि मग तिथे आपण चांगल्या विचारांची, आनंदाची पेरणी करू शकतो. बरं, आता क्षमेने आपण जमीन तर साफ केली, पण नुसती जमीन साफ करून भागतं का? नाही, तिला नांगरावं लागतं, पेरणीसाठी तयार करावं लागतं. हेच काम करतं आत्मनियंत्रण म्हणजेच दम. हा क्षमेचा जोडीदार आहे आणि तितकाच महत्वाचा. आता दम किंवा आत्मनियंत्रण म्हटलं की अनेकांना वाटतं की स्वतःवर बंधनं लादणं, इच्छा मारणं. पण तसं नाहीये. याचा खरा अर्थ आहे आपली ऊर्जा आणि आपलं लक्ष योग्य ठिकाणी लावणं. ही एक कला आहे की आपली एनर्जी कुठे खर्च करायची आणि कुठे नाही हे ठरवण्याची. आजच्या जगात तर हे खूपच महत्वाचं आहे. विचार करा, आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी चहूकडून जणू काही स्पर्धाच लागलेली आहे. सोशल मीडिया, नोटिफिकेशन्स, जाहिराती, या सगळ्या गदारोळात तासनतास मोबाईलवर स्क्रोल करत बसण्याऐवजी ते बाजूला ठेवून एखादं चांगलं पुस्तक वाचणं निवडणं, हे आहे खरं आत्मनियंत्रण. हीच आहे दम साधण्याची खरी प्रॅक्टिस. आता तुकाराम महाराज ह्या दोन्ही गोष्टींना म्हणजे क्षमा आणि दम यांना एकत्र आणण्यासाठी एक जबरदस्त उदाहरण देतात. एक रूपक वापरतात जे आपल्याला हे सगळं अगदी सोपं करून सांगेल. आणि ते रूपक आहे एका शेताचं. तुकाराम महाराज म्हणतात, चर्म रासीचे म्हणू सेत, नाही देत पीक ओगे. याचा अर्थ काय? तर एखाद्या खडकाळ पडीक जमिनीला तुम्ही कितीही माझं शेत म्हणा, पण नुसतं म्हणण्यानं तिथे पीक उगवेल का? कधीच नाही. अगदी तसंच नुसतेच चांगले विचार करून किंवा नुसत्या इच्छा बाळगून काहीच होणार नाही. त्यासाठी योग्य जमिनीवर योग्य कृती करावीच लागेल. तर मग ही दोन प्रकारची आंतरिक शेतं कोणती? एक आहे पडीक जमीन, म्हणजे असं मन जे राग,
द्वेष आणि सततच्या विचलित विचारांनी भरलेला आहे. अशा मनावर तुम्ही कितीही मेहनत करा, कितीही प्रयत्न करा, सगळं व्यर्थ, फक्त निराशाच हाती लागते. आणि दुसरीकडे आहे सुपीक शीत, म्हणजे असं मन ज्याची क्षमेने साफसफाई केली आहे आणि आत्मनियंत्रणाने नांगरणी केली आहे. इथे केलेले छोटे छोटे प्रयत्नसुद्धा तुम्हाला शांती आणि समाधानाचं भरघोस पीक देऊन जातात. म्हणजे बघा, ही मनाची शेती करण्याची एक सरळ सोपी पद्धतच आहे. स्टेप 1, क्षमेने मनाची जमीन स्वच्छ करा, सगळं तण काढून टाका. स्टेप 2, आत्मनियंत्रणाने त्या जमिनीची नांगरणी करा. स्टेप 3, मग तिथे योग्य कर्माची, चांगल्या विचारांची बीजे पेरा. आणि मग स्टेप 4, आंतरिक सौभाग्याची, आनंदाची सुगी अनुभवा. इतकं सोपं आहे हे. आणि आता आपण येतोय या अभंगाच्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. तुकाराम महाराज आपल्याला खूप प्रॅक्टिकल सल्ला देतात, जो आपण रोजच्या आयुष्यात वापरू शकतो. अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे उचित जाणा, उगीच शिणा काशाला. किती सुंदर आणि मार्मिक आहे हे. ते म्हणतात, उचित जाणा म्हणजे काय, योग्य काय आणि काय अयोग्य आहे हे आधी ओळखा. आपली मेहनत, आपली ऊर्जा कुठे लावायची हे नीट समजून घ्या. उगाचच चुकीच्या ठिकाणी शिण का करून घ्यायचा, उगाच धडपड का करायची. आणि खरं तर या संपूर्ण अभंगाचं सार ह्याच एका वाक्यात आहे. कष्ट करणं आणि उगाच संघर्ष करत राहणं यातला फरक ओळखता येणं हेच खरं ज्ञान आहे. हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? आपली ऊर्जा त्या पडीक जमिनीवर वाया घालवण्याऐवजी सुपीक जमिनीवर लावा, जिथे प्रयत्नांना नक्की फळ मिळेल. तर मग जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. बघा, हे ज्ञान जरी 400 वर्ष जुनं असलं तरी ते आजच्या आपल्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू होतं. जरा विचार करा, आपल्या आयुष्यातली ती पडीक जमीन कोणती आहे जिथे आपण उगाचच आपली शक्ती आणि वेळ वाया घालवत आहोत, आणि ती सुपीक माती कोणती आहे जिथे थोडेसे प्रयत्नसुद्धा आपल्याला आनंदाची आणि समाधानाची एक दैवी सुगी देऊ शकतात. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, ज्ञानाचा हा प्रवाह तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो कृतीत उतरतो. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ज्ञानाची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.